नांदेड शहरात ग्रामविकास मंत्रालय व पंचायत राज विभागाच्या अंतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान व भारतीय स्टेट बँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण युवक युवतींसाठी भव्य कौशल्य मेळावा आयोजित करण्यात आला होता। ग्रामीण भागातील युवक युवतींना RCT विषयी माहिती देणे व संस्थेमार्फत दिल्या जाणाऱ्या विविध कौशल्य आधारित प्रशिक्षणाच्या माध्यमातून स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देणे हा या मेळावा घेण्यामागचा उद्देश होता। कार्यक्रमाच्या माध्यमातून RCTचे संचालक अशोक शर्मा यांनी नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बेरोजगार युवक युवतींना RCT प्रशिक्षणाचा लाभ घेऊन स्वावलंबी बनण्याचे यावेळी आवाहन केले। नमस्कार। तो आज कौशल मेड़ावा का हम लोगों ने जो ऑर्गेनाइज किए थे हमारे MSRM डिपार्टमेंट के राठौड़ सर है, उनके साथ उनके सपोर्ट से ये मेड़ावा बहुत सक्सेस हुआ है। और ये मेड़ावा के चलते मैं समझता हूँ ये हमारे जो बेरोजगार युवक है उनका एक संधि है और इसमें वो लोग ट्रेनिंग उनको हम प्रोवाइड कर सकते हैं और वो अपने चॉइस से सिलेक्शन करके ट्रेनिंग हमारे पास रिक्वेस्ट भेजेंगे, हम उन्हें इन्फॉर्मेशन देके उनको अपने यहाँ RCT बुलाकर ट्रेनिंग प्रोवाइड करेंगे और इससे डेफिनेटली जितने भी हमारे जो आए हुए हैं सबको फायदा होगा। आज जो प्रोग्राम आयोजित किया था अगली बार भी करेंगे? हाँ, ये हमारे चलते रहते हैं ऐसा और हमेशा जो ये सरकार गवर्नमेंट से इंफॉर्मेशन आती है कि आप ये मेड़ावा करते रहो करके, तो और आगे चल के हमारे प्लानिंग जैसे राठौड़ सर बोलेंगे हर तालुका में हम लोग एक एक कौशल मेड़ावा करेंगे। उससे क्या है कि लोगों को आने में इजी हो जाएगा, लोगों को आने में इजी ना होगा। अभी हम लोग डिस्ट्रिक्ट लेवल में किए तो थोड़ा सा लोगों को आने में तकलीफ हुआ, तो ये चीज़ों को अवॉइड करके हम क्या करेंगे, अभी हर तालुका ब्लॉक में जाकर ये मेड़ावा करेंगे लोगों के सामने जाकर, तो इससे और ज़्यादा सक्सेस होगा। रूरल यंगस्टर को क्या संदेश देना चाहिए? रूरल एंसेस्टर को यही बोलेंगे कि ये एक संधि है, एक अपॉर्चुनिटी है, उनको इसमें पार्टिसिपेट करना चाहिए और फ्री ऑफ कॉस्ट आपको आपका लाइफ डेवलप करने का मौका मिलता है, बराबर। तो इसीलिए जो भी रूरल एरिया में ऐसे बेरोजगार बैठे रहने से बेटर है कि आप आगे से भी यहाँ पे ट्रेनिंग ले लो कुछ, वो भी फ्री ऑफ कॉस्ट, आपको रहना खाना पीना सब फ्री है, इधर ट्रेनिंग भी फ्री है, हम लोग मटेरियल भी सब फ्री देते हैं, तो इसका बेनिफिट उठाना चाहिए। ऐसे ये गवर्नमेंट का एक बहुत अच्छा स्कीम है और लोगों को मालूम नहीं है, तो हम इस मेड़ावा के जरिए हम लोग इसको मैटर को और ज़्यादा से ज़्यादा लोगों के थ्रू से स्प्रेड कर रहे हैं। तो मैं चाहता हूँ कि उसको फायदा उस लोगों को ज़्यादा से ज़्यादा लोग लेना चाहिए। ऐसे प्रोग्राम में कितने लोग शामिल हुए थे? ये अभी जिस प्रकार से मैंने देखा तो मिनिमम तो 300 से ऊपर ही है ऐसे, तो इतने लोग कैंडिडेट आए हैं, पूरे डिस्ट्रिक्ट से आए हुए हैं। ॲक्च्युली ग्रामविकास मंत्रालय आणि पंचायत राज या विभागाच्या अंतर्गत आम्ही महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि SBI स्टेट बँक ऑफ इंडिया ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही आज एक कौशल मेळावा आयोजित केला आहे, जे पूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या या कार्यामध्ये चालू आहेत। उद्देश एवढा होता की RCT जी एवढं छान काम करते, ग्रामीण भागातल्या बेरोजगार तरुण तरुणींना स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं, स्वतःचं स्किल ओळखण्याचं काम जे करते, हीच माहिती लोकांपर्यंत पोहोचावी, अजून जास्त प्रकारे याचा अवेअरनेस व्हावी, मोबिलायझेशन मध्ये मदत व्हावी, हा या उद्देशाने आम्ही हे कौशल मेळावे आयोजित केले होते। आपल्या RCT मध्ये विविध प्रकारचे प्रशिक्षण आपण विद्यार्थ्यांना देतो, त्यामध्ये पण अशी बाब आपण सांगत असतो की प्रशिक्षणाबरोबरच आपण त्यांना कर्ज उपलब्ध करून द्यायचं। त्यामध्ये काही शिकत झाली आज तारखे रोजी 8 मार्च 2010 पासून आज 12 फेब्रुवारी पर्यंत RCTनं 388 बॅचेस मधून 10,092 लोकांना ट्रेनिंग दिले आहे। त्यातल्या जवळजवळ 7,500 लोकांनी स्वतःचे व्यवसाय सुरू केले, म्हणजे अबोव 75% म्हणजे 75% वर आमचा सेटलमेंट रेशो आहे। त्यांनी स्वतःचे व्यवसाय केले, छोटे मोठे कामाने पण स्वतःच्या पायावर उभे राहिले। त्याच्यामध्ये नाही म्हणलं तरी 50% लोकांना आम्ही कर्ज पुरवठा जे आहे त्याची मदत आहे, ते मग जिल्हा उद्योग मार्ग प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम असेल, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम असेल, मुद्रा योजना असो, या अंतर्गत आम्ही बऱ्याच या लोकांना हे केले। बचत गटाचं जे कर्ज आहे त्यामार्फत सुद्धा आपण यांना क्रेडिट लिंकेज मध्ये आणलेलं आहे। RCT ग्रामीण भागामध्ये तळागाळापर्यंत लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे, काही महिला असतील पोहोचली पाहिजे, यासाठी आपला काय उद्देश आहे, आपलं काय उद्दिष्ट आहे किंवा आपली काय संकल्पना, आपण वेगळी काय ऍक्टिव्हिटी? मला तरी वाटते जय हो पिक्चर आपण सगळ्यांनी पाहिला, किंवा कोणी थँक्यू म्हणायच्या ऐवजी चांगली गोष्ट जर आपल्याला वाटली तर ती आपण 3 लोकांना सांगावी आणि ती अजून 3 लोकांनी सांगावी। सेम RCT ही ग्रामीण विकासासाठी काम करते,
तरुण जे सध्या भटकलेलं आहे नोकरीच्या मागे, त्यांच्यासाठी काम करते. त्यांना जागेवर आणणं, एका लाईनमध्ये आणून स्वतःच्या पायावर उभं करणं, रोजगार निर्मिती करणं. तर माझी विनंती सगळ्यांनाच अशी आहे की सगळ्यांनी एकमेकांना सांगावं की एवढी चांगली आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये एक ट्रेनिंग सेंटर आहे, प्रशिक्षण संस्था आहे, जी आपल्याला आपली ओळख करून देते, आपल्या स्वतःचा रोजगार निर्मितीसाठी मदत करते. तर हे एकमेकांना जर आपण सगळ्यांनी माहिती स्प्रेड केली, नक्कीच आपल्या तुमच्या सगळ्याच्या माध्यमातून होतच राहते. उमेद अभियान सुद्धा यामध्ये खूप सक्रिय सहभाग आहे. पण आपण सगळ्यांनी सुद्धा, मी एक बेरोजगार आहे, मला माझी जाणीव आहे, मला माहिती की मला काय त्रास होते सध्या, तर मग हा त्रास इतरांना पण होत असेल, हा विचार करून जर आपण प्रत्येकांना ही माहिती पोहोचवली तर नक्कीच ही माहिती स्प्रेड चांगल्या पद्धतीने होऊ शकते, याचे अवेअरनेस चांगल्या पद्धतीने होऊ शकते. या विद्यार्थ्यांसाठी कौशल मेळावा आपण आयोजित केला होता. तर या छोट्या कमी असेल किंवा असं व्यापक असं स्वरूपामध्ये भविष्यामध्ये मेळावा आपल्या विद्यार्थ्यांसाठी घेतला पाहिजे. त्यासाठी आरसीटी आणि उद्योग मार्फत काही असणार आहे का? खरं पाहता आम्ही शक्य होईल तेवढ्या गावात एक जनजागृती कार्यक्रम घेतो, छोटे छोटे 20, 25, 30, 40, 50 लोक असतील, त्यांना आम्ही जमा करतो. आरसीटी काय हे सांगतो. आमचे छोटे मेळावे तर दर महिन्याला 15 होतात. आमचं टार्गेट आहे 15 पाहिजे, पण थोडे कमी जास्त होतात, पण आम्ही दरवेळेस घेतो. पण ही जी कन्सेप्ट ही आम्ही फर्स्ट टाइम राबवली, पण नक्कीच उमेद अभियान आणि आरसीटी यानंतर सतत असे मेळावे राबवतील. आपल्या नांदेडमध्ये 16 तालुके आहेत. आमचं उद्दिष्ट हेच आहे की आपण आता प्रत्येक तालुक्यामध्ये एक मेळावा तरी राबवायचा आणि हे इथंच थांबायचं नाही, तर हे कंटिन्यू करायचं. विद्यार्थ्यांना संदेश काय असणार? मी विद्यार्थ्यांना हे संदेश देतो की मित्रांनो, तरुणी सगळ्या मित्रांनो, सध्या परिस्थिती माहिती आपल्याला काय आहे, नोकरीची काय परिस्थिती आहे, स्वतःला ओळखा, व्यवसायाचं महत्त्व जाणून घ्या. संस्कार करायचं काम आम्ही करतो व्यवसायाचे, फक्त आमच्यापर्यंत या. नक्कीच तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहू शकता, स्वतःची ओळख तुम्हाला आमच्याकडून होईल. सगळ्यांना विनंती करतो, आवाहन करतो की आरसीटी पर्यंत पोहोचा, आमच्यापर्यंत पोहोचा. नक्कीच आम्ही तुम्हाला स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी 100% मदत करू. आरसीटी मार्फत जे प्रशिक्षणासाठी विद्यार्थी येत असतात त्याच्यामध्ये गैरसमज निर्माण आहे किंवा लोक सरळ आहेत, तर एक ते त्यांच्या हा पण अनुभव आम्हाला आहे. सगळ्यात पहिले तर मोफत याची किंमत आपल्याला नसते, पण खरं सांगतो मी तुम्हाला, जसं स्टेट बँकेमध्ये गेल्यावर आपल्याला ती फिलिंग येते, एसी वगैरे पॉशनेस, तिथे गेल्यानंतर आपण सुद्धा विचार करतो की आपल्या पायामुळे तिथली फरशी नको मिळायला, एवढे आपण लोक विचार करतो. सेम तसंच ट्रेनिंग सेंटर आपलं आहे. तिथं असलेल्या सोयी सुविधा खूप चांगल्या आहेत. इथे मी प्रत्येक बॅच मध्ये विद्यार्थ्यांना म्हणतो की आम्ही तुमच्याकडून 1 रुपया सुद्धा घेतलेला नाहीये. 10 रुपये अर्धाची फी, 5 रुपये अर्धाची फी अशी नाही घेतली. पण तुम्ही आजपासून शेवटपर्यंत अशी मानसिकता ठेवा, तुम्ही 70 ते 80 हजार रुपये फी भरून ते ट्रेनिंग घ्यायला लागले. त्याचं महत्व तुम्हाला तेव्हाच कळेल जेव्हा आपले कुठेतरी पैसे अटकले असतील. आम्ही त्यांना असं फील करून देतो की तुम्ही इथं पैसे भरलेले आहेत, तुम्ही ट्रेनिंग करा. आजच्या या कौशल्य मेळाव्यामधून उद्देश एकच होता की नवउद्योजक जे तयार आहेत ते व्यवसाय करण्यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शन, योग्य दिशा, जे काही लागणार बँकेमार्फत जे काही मदतीचा योग असेल, ज्या काही कोणत्याही स्कीम असतील, वेगवेगळ्या प्रकारचे स्कीम समजून सांगणे आणि ज्या आमच्या आरसीटीकडे वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेनिंग आहेत ते ट्रेनिंग लोकांपर्यंत जावं, हेच उद्देश होता आजच्या ह्याच्यामध्ये. तरुणांना काय, ग्रामीण तरुणांना काय ग्रामीण तरुणांसाठी हे जे आरसीटी तयार केले, त्यांना एक आम्ही प्रत्येक बँकेमध्ये असं पॉम्पलेट टाईप आम्ही फिट केलेलं आहे, जेणेकरून त्या ग्रामीण लोकांनी, तर ग्रामीण जे बेरोजगार आहेत त्यांनी जर स्कॅन केला तो कोड, तर पूर्ण डिटेल आमच्या आरसीटीकडे येतील. आम्ही फॉलोअप करून त्यांना नवीन उद्योजक बनण्याची आम्ही तयारी करणार. AI वर आधारित अशी काही ट्रेनिंग वगैरे आपल्या मार्फत आहे का? तर आणखी आरसीटी नाही झालं, पण होईल ते. किती प्रकारचं म्हणजे विद्यार्थ्यांना आरसीटीला सध्या तरी 64 टाईपचं प्रशिक्षणचा व्यवस्था चालू आहे. आम्ही चांगले स्किल ट्रेनर आम्ही बोलावतो बाहेर याच्यावरून.